नमस्कार. क्रिस्टल्स वापरताना सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे क्रिस्टल्सचं क्लेन्झिंग आणि चार्जिंग. तर हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. क्रिस्टल्सचा जर तुम्हाला योग्य तो रिझल्ट हवा असेल तर त्याचं क्लेन्झिंग आणि चार्जिंग होणं अतिशय आवश्यक आहे. तर हे क्लेन्झिंग आणि चार्जिंग करण्याचा एक साधा सोपा उपाय म्हणजे धूप दाखवणं. तर ह्या व्हिडिओमध्ये नेमकं क्रिस्टल्सना धूप कसं दाखवायचं, कुठल्या पद्धतीने दाखवायचं ते आपण पाहणार आहोत. तर ह्या व्हिडिओमध्ये मी नेमके माझे क्रिस्टल्स कसे चार्ज करते ते तुम्हाला दाखवते. ह्यासाठी मी हे अग्निहोत्राचे शेणी यूज करते. आम्ही घरात रोज अग्निहोत्र करतो. तर ज्या वेळेला मला क्रिस्टल्स चार्ज करायचे असतात त्यावेळेला मी अग्निहोत्र झाल्यावर हे असे शेणी जे होतात ते मी एका वेगळ्या डिशमध्ये काढून घेते. त्यावर अशी ही धूपची पावडर आम्ही टाकतो आणि नंतर जे काही माझे क्रिस्टल्स आहेत, जे कुठले क्रिस्टल्स मला क्लेन्झ आणि चार्ज करायचे त्या प्रत्येकाला मी असं धूप दाखवते. तर हे बघा, एकाहून अधिक जर ब्रेसलेट्स तुमच्याकडे असतील तर एक ब्रेसलेट धरण्यापेक्षा अशी जर जाळी तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्यावर हे सगळे ब्रेसलेट्स ठेवा आणि त्यांना धूप दाखवा. तर असं हे ब्रेसलेट्सना धूप दाखवते मी. हे आहे माझं रेकी पिरॅमिड. रेकी ज्या वेळेला आम्ही हिलिंग करतो, रेकी हिलिंगच्या वेळेला ह्या पिरॅमिडचा उपयोग मी करत असते. तर ह्याचंही क्लेन्झिंग आणि चार्जिंग करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. तर ते मी इथे करत आहे. त्याच्यानंतर हा आहे माझा ॲमेथिस्ट क्लस्टर. ॲमेथिस्ट क्लस्टर मेडिटेशनसाठी खूप चांगला असतो. तर हा ॲमेथिस्ट क्लस्टर, तर त्याचं हे क्लेन्झिंग आणि चार्जिंग. आणि हे आहे रोज क्वार्ट्ज ट्री, जे मी हॉलमध्ये ठेवले एक छान फॅमिली बॉन्डिंगसाठी. ह्याचेही मला खूप चांगले रिझल्ट आलेले आहेत. तर हे रोज क्वार्ट्जचं क्लेन्झिंग आणि चार्जिंग. तर माझ्याकडे ॲक्च्युली क्रिस्टल्सच्या अनेक वस्तू आहेत, पण ह्या व्हिडिओमध्ये नेमकं धूप वापरून क्रिस्टल्सचं क्लेन्झिंग आणि चार्जिंग कसं करायचं ते दाखवण्यासाठी मी फक्त ह्या थोड्या वस्तू वापरून तुम्हाला हे दाखवत आहे. तर अशा प्रकारे तुम्हीही तुमच्या क्रिस्टल्सचं क्लेन्झिंग आणि चार्जिंग महिन्यातून एकदा तरी नक्की करा. तर हे झालं पावडर धूप वापरून. तर असाच एक क्लेन्झिंगचा आणखी एक सोपा उपाय आहे, तो मी तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. तर आमच्या व्हिडिओचे अपडेट्स मिळण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि जसं मी सांगितलं, क्रिस्टल्सच्या बाबतीत हा खूप महत्त्वाचा भाग आहे. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. म्हणजेच काय, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तर भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.